इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। इयत्ता 10वी निर्देशक भूमिती या प्रकरणावरील आपण 2 क्वेश्चन सराव संच 5.1 मधले संपवलेले आहेत। क्वेश्चन नंबर 3 ला आलेलो आहोत। तर तिसरा क्वेश्चन सुद्धा अंतराच्या सूत्रावरतीच अवलंबून आहे। मग आहे की नाही सोपं, अंतराचं सूत्राचं आपल्याला चांगलं प्रॅक्टिस झालेलं आहे। चला तर मग मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा बाळांनो। चला फळ्यावरती क्वेश्चन लिहून ठेवलेला आहे, आपण चटकन त्याचं उत्तर काढू। बघा, x अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू a चे निर्देशक काय दिलेले आहेत -3 आणि 4 आणि b चे निर्देशक काय दिलेले आहेत 1 आणि -4 यांच्यापासून समदूर आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो हे x आणि हा y अक्ष आहे बाळांनो, हा y अक्ष आणि हा काय आहे x अक्ष। समजा a आणि b बिंदू हे जर y अक्षावरती असतील, आपण हे सपोज करायचं हे a आणि हा b बिंदू आहे आणि जो बिंदू समदूर आहे तो p नावाने घेऊया। इथं p x अक्षावरती, तर हे जर जोडलं तर याचं अंतर कसं असणार आहे, समान असणार आहे। म्हणजेच कसं असणार आहे ते AP आणि BP हे समान अंतरावर आहेत हे दाखवायचं आहे। मग समजा हा बिंदू जर x अक्षावर घेतला तर त्याचा x निर्देशक xच येईल आणि y निर्देशक काय येणार आहे 0। हे कळालं ना, हे असं विचारलेलं आहे त्यांनी, x आणि y अक्ष आहे आपण समजले आणि बिंदू काय आहेत y अक्षावरती आहेत। p बिंदू हा x अक्षावरती घेतला तर त्याचा x निर्देशक x येईल आणि त्याचा y निर्देशक 0 येणार। हे शिकलेलं आहे आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये, अगदी आलेख व्यवस्थित कोळून पिलेलो आहोत। चला तर मग काय करायचं आता, तर उत्तराला सुरुवात करायची। दिलेले पॉइंट्स लिहून घ्यायचे। ए चे काय दिलेले आहेत -3 आणि 4, बी चे निर्देशक काय दिलेले आहेत 1 आणि -4, बी चे निर्देशक दिलेले आहेत 1 आणि -4। बघा, मग ए आणि बी बिंदूपासून समदूर असणारा बिंदू आपण कोणता घेतला आहे पी, आणि तो कुठं घेतलेला आहे ए अक्षावरती। मग तेच लिहायचं, पी हा बिंदू असा घेतला की तो बिंदू ए व बिंदू बी पासून कसा आहे समदूर। कसा आहे, पी हा बिंदू असा घेतला की तो बिंदू ए व बिंदू बी पासून कसा आहे समदूर आहे। समदूर आहे याचा अर्थ एपीचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर कशाचं येईल बीपीचं येईल। हे दोन्ही समान अंतरावरती असणार आहेत। याला काय देऊ 1 आकडा। मग काय म्हणायचं दुसऱ्यांदा, पी हा बिंदू कुठं घेतलाय असं समजायचं x अक्षावरती। पी हा बिंदू समजा पी हा बिंदू x अक्षावर आहे। पी हा बिंदू काय आहे x अक्षावर आहे, म्हणून त्याचा y निर्देशक किती येईल, म्हणून y निर्देशक काय येईल त्याचा 0। म्हणून p चे निर्देशक कसे तयार होतील, x अक्षावरचा x आणि y चा निर्देशक 0 असे तयार होतील की नाही। आता अंतर कुठलं काढायचं आहे आपल्याला, AP बरोबर BP, 1 वरून हे घेतलेलं आहे बरोबर का। आता इथे एक हिंट द्यायची तुम्हाला बाळांनो, ही फार महत्त्वाची आहे कारण सोडवत असताना ह्या बारीक सारी गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे।
मी इथं AP लिहिलेलं आहे, तुम्ही जर PA लिहिलं तर इथं चुकणार आहे आणि इथं PB लिहिलं तर इथं चुकणार आहे, कारण पॉईंट्स बरोबर येत नाहीत, त्यामुळं गणित सुटत नाही. त्यामुळं घेताना अंतर कोणता बिंदू आहे? A. मेन बिंदू कोणते आहेत? A आणि B, आणि जोडलेलं अंतर आपलं P आहे, म्हणून इथं AP आणि BP असंच घ्यायचं. हे PA आणि PB घ्यायचं नाही. तुम्ही गाईडचा वापर करत असाल आणि कशाचा वापर करत असाल तर कदाचित त्याच्यात लिहिलेलं असेल PA PB, हे चुकीचं आहे. तर अंतर AP आणि BP असंच घ्यावं लागतं, लक्षात असू द्या, तर पॉईंट्स व्यवस्थित येतील आणि उत्तर व्यवस्थित सुटेल. चला मग Aचे पॉईंट्स काय आहेत बघूया. Aचे पॉईंट्स आहेत -3 आणि 4. Pचे पॉईंट्स काय आहेत? X आणि 0 बरोबर. Bचे पॉईंट्स काय आहेत? 1 आणि -4. आणि Pचे पॉईंट्स काय आहेत? X आणि 0. आता बघा, दोन्हीकडं आपल्याला अंतराचं सूत्र वापरावं लागणार आहे. त्यामुळे इथं x1 y1 x2 y2 आणि तिकडच्या बाजूला सुद्धा x1 y1च करून घ्यावं लागणार आहे बाळांनो. इथं x1 y1 x2 y2 हे दोन्ही वेगळे आहेत, कारण अंतराच्या सूत्रासाठी आपल्याला x1 x2चीच गरज असते, हे तुम्हाला माहिती आहे ना. मग आता काय करायचं? अंतराचं सूत्र काय काढूया? डिस्टन्स AP बरोबर डिस्टन्स BP काढून घ्यावं लागणार. मग इथं अंतराचं सूत्र वापरायचं. अंतराचं सूत्र काय आहे माहिती आहे ना तुम्हाला? काय आहे? x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर इथं x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर की नाही. आता याच्यामध्ये ह्या किमती इथं भरूया, या किमती इथं भरूया आणि सोडवूया बाळांनो. बघा, x2 ची किंमत किती आहे? x. x2 ची किंमत किती आहे? x मायनस x1 ची किंमत किती आहे? -3. इथं ब्रॅकेट्स काय येणार? स्क्वेअर प्लस आता y2 ची किंमत किती आहे? 0 मायनस y1 ची किंमत 4 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. आता इकडची किमती भरूया. कुठल्या? ह्या किमती म्हणजे या किमती. x2 ची किंमत किती आहे? x2 ची किंमत आहे x मायनस x1 ची किंमत किती आहे? 1 प्लस इथं y2 ची किंमत किती आहे? 0 मायनस y1 ची किंमत किती आहे? इथं -4 चा स्क्वेअर बरोबर की नाही. आता काय करूया? हे सोडवून घेऊया. इथं मायनस मायनस काय होणार? प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं काय येणार? -4 चा स्क्वेअर येणार बरोबर. इथं x - 1 कंसाचा वर्ग अधिक इथं मायनस मायनस प्लस असं येईल. आता बघा काय करूया? दोन्ही बाजूंचा वर्ग करूया. 2 वर्ग करू. 2 वर्ग करू. वर्ग कशासाठी करायचं बाळांनो? हे रूट चिन्ह जाण्यासाठी वर्ग करायचा आहे. मग वर्ग केल्यानंतर हे रूट चिन्ह निघून जाईल, म्हणजे कसं राहील? x अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक -4 चा वर्ग बरोबर x - 1 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अशा किमती राहतील आणि सोडवणं सोपं जाईल. हे कसं सोडवायचं? तर बघा, x अधिक 3 a अधिक b कंसाचा वर्ग याचं विभाजन कसं होतं?
एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. ए वजा बीचं विभाजन कसं होतं? एचा वर्ग वजा 2ab प्लस बी वर्ग. सेम याचं इथं याचं इथं वापरून या पद्धतीनं हे सोडवायचं आहे. पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग, या दोन्हींचा गुणाकार 3x, त्याची दुप्पट 6x अधिक 3चा वर्ग 9 अधिक वर्ग ऋण नसतो 4 चौक 16. पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग, या दोन्हींचा गुणाकार 1x, त्याची दुप्पट वजा 2x अधिक 1 अधिक 4 चौक 16. आता दोन्ही बाजूंच्या समान किमती निघून जाणार, कारण जवळ आल्यावर प्लस मायनस बनतील. म्हणजे इथं x वर्गला x वर्ग गेले, 16ला 16 गेले, राहिलेले किमती 6x अधिक 9 बरोबर वजा 2x अधिक 1 याप्रमाणे लिहिल्या. x इकडच्या बाजूला घेऊया. 6x अधिक 2x बरोबर 1 इकडं अधिक 9 इकडे गेल्यावर वजा 9. 6 आणि 2 8x, 9ने 1 गेला 8 म्हणून x बरोबर वजा 8. 8 छेद वजा 8 छेद 8 म्हणजेच x बरोबर किती आला? वजा 1. म्हणजेच पीचे निर्देशक काय येतील बाळांनो? पीचे निर्देशक येतील, पीचे निर्देशक काय आले बघा? x निर्देशक वजा 1 आणि 0. हेच उत्तर काढायचं आहे ना. मग कसं लिहायचं? बिंदू ए व बिंदू बी पासून समदूर असणाऱ्या बिंदू पीचे निर्देशक काय येतील? पीचे निर्देशक वजा 1 आणि 0. यासाठी आपल्याला 3 मार्क्स मिळणार आहेत. मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू बाळांनो.